अभिनेते दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये घट्ट मैत्री होतीच, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, बाळासाहेबांमुळे सोंगाड्या नावाचा चित्रपट मुंबईमध्ये 37 आठवडे चालला. संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, तुमचं स्वागत आहे बिंदास मराठीमध्ये. 1971 साली दादा कोंडकेंचा सोंगाड्या नावाचा चित्रपट चित्रीकरण होऊन पूर्ण झालेला होता. दादांच्याच कारकिर्दीतला सुपर डुपर हिट ठरलेला पुढल्या सर्व सिनेमांची बोनी सोंगाड्या चित्रपटानेच केलेली होती. मात्र सोंगाड्या दरम्यान दादांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सोंगाड्या प्रदर्शनासाठी तयार झाला होता, मात्र त्याला थिएटरच मिळेना. शेवटी पुण्यात त्याला प्रदर्शित करण्यात आले. पुण्यात तब्बल 25 आठवडे चालला. मात्र दादांनी सोंगाड्या मुंबईमध्ये सुद्धा प्रदर्शित करायचा अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. त्या काळातच मुंबईतल्या कोहिनूर थिएटरमध्ये मराठी सिनेमे लागतच नसत. कपूर नामक पंजाबी मालक त्या थिएटरचा होता. पण मात्र दादांनी कसं तरी करून 40,000 रुपये भरून 4 आठवड्यांचा करार केलाच. पण 2 आठवडे होताच देव आनंद यांचा तेरे मेरे सपने प्रदर्शित झाला आणि कोहिनूरच्या मालकाने म्हणजेच कपूरने दादांचा सोंगाड्या उतरवला. दादा त्यांच्याशी भांडले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. शेवटी दादांना वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक अशा सगळ्यांची दारं ठोठावली, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी ते बाळासाहेब ठाकरेंकडे गेले. बाळासाहेबांनी तोपर्यंत दादांची इच्छा माझी पुरी करा असे काही प्रयोग पाहिले होते, त्यामुळेच तोंड ओळख दादांची झालेली होती. दादांनी कपूरची तक्रार बाळासाहेबांकडे केली. बाळासाहेबांनी कपूरला फोन केला तर समोरून कपूर म्हणाला, कोण बालासाहेब, मैं नहीं जानता और देखो मालिक मैं हूं, जो करना है वो कर लो. कपूरच्या या उद्धट वक्तव्यावरून बाळासाहेब म्हणाले, अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा. आणि बाळासाहेबांनी त्याच रात्री 9 वाजता शिवसैनिकांसह कोहिनूर गाठलं. तेव्हा थिएटरमध्ये कपूर नव्हता. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाठवून कपूरला उचलून आणायला सांगितलं. बाळासाहेब कपूरला म्हणाले, देखो कपूर, आज के बाद पिक्चर जितने चलेगी आप थिएटर में नहीं आएंगे. त्यानंतर कोहिनूरमध्ये सोंगाड्या तब्बल 37 आठवडे हाऊसफुल चालला. बाळासाहेबांना कपूर इतका घाबरला होता की दादा कोंडकेंनी अनिता पाध्ये यांना आठवणी सांगताना म्हटले होते की नंतर कपूर नेहमी मला फोन करून विचारायचा, आपकी कोई फिल्म आने वाली है क्या. तर अशी झाली बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांनी पहिली भेट. त्याआधी सुद्धा भेटी झालेल्या होत्या, परंतु सोंगाड्याने घडून आणलेल्या दोघांमधील ही घट्ट मैत्री पूर्ण महाराष्ट्राला माहीत पडली आणि पुढे दादा कोंडके हयात असेपर्यंत कायम राहिली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा.